आज तर फादरनं आमच्या मला धमकी देऊन आकर रानात सगळं माझ्याकडे फवारून घेतलं राव. चला तर मग सकाळपासूनची कथा तुम्हाला सगळं सांगतो. व्हिडिओ तेवढा शेवटपर्यंत बघा. तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळी सकाळी तर लवकर आवरून आपण निघालो होतो कीर्तनाला आणि थेट पोचलो कीर्तनाच्या जागी. आणि कीर्तनाला गेल्या गेल्या झाली सुरुवात. कीर्तनामध्ये आज उमेश दादा आणि कल्पेश दादा दोघ जण होते गायला. कीर्तन झालं आणि डायरेक्ट जेवण करायला बसलो, कारण तेवढ्या बाबतीत आपण हायगाईपणा करत नाही अजिबात. आणि आज जेवणामध्ये असला भारी भात होता का नाही, जणू का नूडल्स खायला लागले वाटायला लागलं होतं. जेवण करताना उमेश दादाचा एखादा व्हिडिओ घ्यावा म्हणालतो, पण गडी काय असाला लागला होता जणू का नवीन नवरीच आहे. जाऊ दे म्हणलं, कीर्तन ते सगळं झालं आणि नेलं कल्पेश दादा त्यांच्या दुकानावरती. कल्पेश दादा म्हणलं आपल्या भावाला बी घ्यायला लागते ब्लॉग मध्ये आणि फेमस करायला लागते. आपण म्हणलं नो टेन्शन, अजिबात टेन्शन घेऊ नका म्हणलं, आपण सगळं करतोय. याच खुशीच्या मोक्यावरती दादाने आपल्याला एक प्रेडिटर पाजलं. कल्पेश दादाला रामराम ठोकून आम्ही दोघं निघालो माघारी घरला जाताना तर पाऊस वाईट उठला होता बघा. आणि ते तिकडे सगळं आपल्या घराकडल्या डोंगरावरनी हे पाऊस दिसायला लागला होता. तसंच पावसात हळूहळू आलो घरी आणि आल्या घरात आयला विचारलं फादर कुठे आहे. तर आय म्हणली खाली मक्क मध्ये औषध मारायला लागले. तिकडे गेलो तर फादर म्हणलं इथं औषध मारल्याशिवाय आता माघारी जायचं नाही, सोकलाईच निसता गाडीवरनं फिरायला. असं काय म्हणलं नाही भावांनो, आपणच गेलो एक पंप घेऊन आणि फादरांना पण औषध मारू लागायला लागलो. तर असू दे, तर एकदम छोटासा ब्लॉग आवडला असेल तर वाडीवरच्या ब्लॉगरला फॉलो करा. भेटू लवकरच अशा नवीन एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.